शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या व मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय। जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब केलं की रोजची रोज या चॅनलवरती तुम्हाला ठळक बातम्या पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। शेती कामांना वेग, जनावरांची तहान भागली पण टँकर सुरूच। गेवराईत 3 दिवस चांगल्या पावसामुळे सुखद दिलासा, तसेच राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर पुन्हा देखील राज्यात पाहायला मिळत आहे। पाऊस पडताच 864चे बियाणे 1200 रुपयांना। सध्याची स्थिती दुकानात बियाणे खत उपलब्धतेचा फलकच नाही। कृषी अधिकाऱ्यांच्या संघटनेने व्यापाऱ्यांकडून लूट। सध्या जर पाहायला गेलं तर अशा स्थितीत आपल्याला लूट पाहायला मिळत आहे। पाऊस पडताच 864 रुपयांचे बियाणे आता जर पाहायला गेलं तर 1200 रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत। याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। पीएम सन्मान निधीचा 17वा हप्ता, नवीन नोंदणी, केवायसी केली का, पात्रतेसाठी विशेष मोहीम। सध्या पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाहीये। आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता सरकारने जाहीर देखील केलेलं आहे। मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल, परंतु शेतकऱ्यांनी केवायसी करणे गरजेचे आहे, तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर जमा होईल असे सांगण्यात येत आहे। कपाशी बियाण्याची 864 रुपयांना बॅग, सध्या पाहायला गेलं तर 1200। युरिया DAP खत 265चे 300 रुपयांना। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। कपाशी बियाण्याची 864 रुपयांची बॅग 1200 आता दिसून येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर त्यातले त्यात युरिया तसेच DAP खत 265चे 300 रुपयांपर्यंत आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वाढलेला आहे। सर्वात मोठी बातमी, खरीपाच्या तोंडावर सोयाबीन विक्रीला दर कोंडी मात्र कायम। सध्या पाहायला गेलं तर सोयाबीनचे दर आपल्याला घसरणीकडेच पाहायला मिळत आहे। अजून देखील सोयाबीनच्या दरामध्ये चांगली वाढ आपल्याला दिसून येत नाहीये। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सोयाबीनला बाजारभाव 5,500 ते 6,000 रुपयांपर्यंत पाहिजे, त्यावेळेसच चांगला दिलासा मिळेल, परंतु सध्या स्थितीला भाव खूपच कमी आहेत। जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 13,500 रुपये शेतकऱ्यांना मिळणार। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सध्या पाहायला गेलं तर नुकसानीसाठी हेक्टरी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबद्दल प्रति हेक्टर 36,000 रुपये। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी आता इथून पुढे प्रति हेक्टर 13,500 रुपये मिळणार आहेत, तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27,000, तर पिकांच्या नुकसानीबद्दल हेक्टरी 36,000 रुपये बहुवार्षिक पिकांना सरकारकडून मिळणार आहेत। मोदी सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण। एकंदरीत पाहायला गेलं तर मोदींनी आपला पदभार स्वीकारताच घेतलेला आहे मोठा निर्णय। शेतकऱ्यांच्या बाबत हा निर्णय आहे। नरेंद्र मोदी देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत। मोदींनी रविवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे। तसेच सोमवारी मोदींनी आपल्या कार्यकाळाचा ताबा घेतल्याबरोबर पहिली सही शेतकऱ्यांच्या संबंधित निर्णयावर केलेली आहे। मोदींनी PM किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता जारी केलेला आहे। त्यातली त्यात पाहायला गेलं तर तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत व कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू असेही मोदीजींनी सांगितलेलं आहे। सध्या एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा हा एक मोठाच निर्णय पाहायला मिळणार आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। पुढील काही दिवसातच म्हणजे 5 ते 6 दिवसातच पैसे देखील खात्यात येऊ शकतात असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यासाठी केवायसी करणे गरजेचे राहील। खरीप पेरणीच्या तोंडावर बियाणे महाग झाले, तुम्हाला कसे कळत नाही हो साहेब, शेतकऱ्यांचा प्रश्न। एकंदरीत पाहायला गेलं तर काही ठिकाणी चांगला पाऊस बरसलेला आहे, तर काही ठिकाणी अजून देखील पावसाची प्रतीक्षा आहे। मात्र खरीप पेरणीच्या तोंडावर बियाणे महाग झालेले आहेत, तुम्हाला कसे कळत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर इतर कारणामुळे देखील शेतकऱ्याचा लागवडीचा खर्च वाढताना पाहायला मिळत आहे। नांगरण व इतर देखील कारणे त्यासाठी आपल्याला कारणीभूत पाहायला मिळत आहेत। शेतकऱ्यांनो, अपुऱ्या ओलीवर पेरणी कराल तर येईल दुबार पेरणीचे संकट। कृषी विभागाचा सल्ला, 100 मिलीमीटर पावसाची वाट पहा।
एकंदरीत पाहायला गेलं तर असे आदेश कृषी विभागाने दिलेले आहेत। शेतकऱ्यांना असं देखील सांगण्यात आलेलं आहे की अपुऱ्या ओलीवर जे आहे ते पेरणी कराल तर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, जर शेतामध्ये पाणी साचेपर्यंत जर जोरदार 1 ते 2 पाऊस झाले असतील, 2 ते 3 पाऊस जर झाले असतील तर पेरणी करण्यास काही हरकत नाही आहे। परंतु जर 100 मिलीमीटर जर पाऊस झालेला नसेल तर पेरणी करणे हे चुकीचेच राहील, असं देखील कृषी विभागाने सांगितलेलं आहे। हा सल्ला कृषी विभागानं दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कांद्याच्या दराबाबत छोटेसे अपडेट। कांद्याला पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त दर 3100 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे, तर कमीत कमी दर हा 900 रुपयांपर्यंत आहे। कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ होत आहे, शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे। जास्तीत जास्त दर आपण 3100 रुपयांपर्यंत मिळत असल्याचं पाहायला आहे। तसेच सरासरी दर जर पाहायला गेलं तर 2000 रुपयांचा मिळत आहे व आवक या ठिकाणी 11293 क्विंटल आलेली होती। आवक जास्त येऊन देखील कांद्याला चांगल्या प्रकारे बाजारभाव पुणे या बाजार समितीत मिळालेला आहे। 3100 रुपयांच्या पुढे बाजारभाव जाण्याची शक्यता आहे। पीएम किसानचा 17वा हप्ता वितरणासाठी मंजुरी, परंतु KYC केली का? जर पाहायला गेलं तर आता हप्त्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे, परंतु काही शेतकऱ्यांनी KYC केलेले नसल्या कारणाने असे देखील आदेश देण्यात आलेले आहेत की KYC करणे जे आहे ते गरजेचे राहील, जेणेकरून की तुम्हाला देखील या हप्त्याचा लाभ मिळेल। तसेच जर पाहायला गेलं तर हा सरकारचा सर्वात पहिला मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। गव्हाच्या व ज्वारीच्या दराबाबत अपडेट। गव्हाला जळगाव या ठिकाणी 2905 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे, तर कमीत कमी 2400 रुपयांचा, तर सरासरी दर या ठिकाणी 2905 रुपयांपर्यंत आहे। तसेच आवक या ठिकाणी 24 क्विंटलची आलेली आहे। तसेच ज्वारीबाबत पाहायला गेलं तर जळगाव या ठिकाणी जास्तीत जास्त 3350 रुपयांचा दर आहे, तर कमीत कमी 2600 रुपयांचा आहे। तर सरासरी दर जर पाहायला गेलं तर 3055 रुपयांचा आपल्याला दिसून येत आहे। त्यातली त्यात आवक या ठिकाणी पाहायला गेलं तर आवक 155 क्विंटलची आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर ज्वारीच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार दिसून येत आहेत। आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा कपाशीऐवजी कडधान्याकडे जे आहे ती कल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा कपाशीऐवजी कडधान्य पेरणीकडे कल आपल्याला दिसून येत आहे। सध्या स्थितीला पेरणीसाठी शेती तयार झालेली आहे। शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे। जर एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा आता कपाशीऐवजी कडधान्याकडे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कल दिसून येत आहे। सध्या स्थितीला पेरणीसाठी शेती देखील तयार झालेली आहे व शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे। दमदार पावसाने शेतकरी सुखावला। नगर तालुक्यामध्ये खरीपाची पेरणीसाठी लगबग बियाणे खरेदीसाठी हालचाली। ही परिस्थिती नगर येथीलच नसून सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यात पाहायला मिळत आहे। राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे व पेरणीची लगबग देखील आता सुरू झालेली आहे। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार झालेला आहे, काही ठिकाणी नद्यांना देखील पूर आलेला आहे। सोयाबीनच्या दराबाबत अपडेट। सोयाबीनला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत जास्त 4350 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे। तसेच सरासरी दर हा 4325 रुपयांचा आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कमीत कमी दर 4300 आहे, तर आवक या ठिकाणी 52 क्विंटलची आलेली होती। म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर आवकीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये घट दिसून येत आहे। तसेच सोयाबीनला परतूर या ठिकाणी 7 क्विंटलची आवक येऊन जास्तीत जास्त 4436 रुपयांचा दर मिळालेला आहे, तर सरासरी दर 4400 रुपयांचा मिळालेला आहे। तसेच कमीत कमी दर पाहायला गेलं तर या ठिकाणी 4300 रुपयांचा कमीत कमी बाजारभाव मिळालेला आहे। म्हणजे दरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा घसरणच दिसून येत आहे। आता शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषयी अपडेट आहे। ट्रेडिंग विषय, अर्निंग विषय। सध्या जर पाहायला गेलं तर आता शपथविधी झाल्यानंतर ट्रेडरच्या मनामध्ये दिलासा। एकंदरीत पाहायला गेलं तर आता शपथविधी झालेला आहे, त्यामुळे आता स्टॉक मार्केट शेअर मार्केटमध्ये आपल्याला काही प्रमाणात वाढ देखील पाहायला मिळू शकते, असं देखील काही जणांकडून सांगण्यात येत आहे। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ही एक मोठीच बातमी म्हणावं लागेल। आता रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका। धन्यवाद।